कालच्या लेक्चरमध्ये आपण जे डिस्कशन केलं तर त्याच्यामध्ये आपण फॉर्म्युलीज फॉर द रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स याच्याबद्दल आपण डिस्कशन केलं. नाउ टुडे डिस्कस अबाउट द सम बेसिक टर्म्स फॉर द नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या नॉमेनक्लेचरसाठी काही बेसिक टर्म्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. याच्यावर आपलं आजचं लेक्चर असेल बा. तर त्यामध्ये आपण कालच्या याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर जर आपण बघितलं किंवा फॉर्म्युलीज आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कार्बन चेन आपल्याला पाहायला मिळतात आणि या कार्बन चेनच्या फॉर्मेशनमुळं एखाद्या कार्बन आयटमच्या काही प्रॉपर्टी आपल्याला बदलत असतात आणि त्यामुळं आपण कार्बन आयटमचे टाईप्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून आजचं जे लेक्चर असेल तर टाईप्स ऑफ कार्बन आयटम्स याच्यावर आपण डिस्कशन आपण करणार आहोत. तर टुडे डिस्कस अबाउट द टाईप्स ऑफ कार्बन आयटम. तर टाईप्स ऑफ कार्बन आयटममध्ये आपण टाइप्स ऑफ कार्बन आयटम. तर कार्बन आयटमचे आपण जे प्रकार आपण पडतात तर ते कार्बन आयटमचे प्रकार आपण कशाच्या आधारावर केलेले आहेत पहा. तर कार्बन आयटमचे प्रकार जे असतील तर याला आपण काय म्हणतोय पहा, द टाइप्स ऑफ कार्बन आयटम्स एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ द कार्बन आयटम्स अटॅच्ड विथ अदर हाऊ मेनी नंबर ऑफ कार्बन आयटम्स. And there are the 4 types of carbon atoms. One is the primary carbon atom, secondary carbon atom, tertiary carbon atom and quaternary carbon atom. असे आपण 4 प्रकारचे कार्बन आयटम आपण डिस्कस करत असतो. तर त्यापैकी आपल्याला हे ओळखता आले पाहिजेत. हे लक्षात ठेवा, तुम्हाला कोणत्या प्रकारचा कार्बन आयटम आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला हे बेसिक टर्म्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण याच्यावर बऱ्याच प्रॉपर्टीज आपल्याला या जीओसी मध्ये चेंज होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या मॉलिक्यूलची रिॲक्टिव्हिटी असेल किंवा त्या मॉलिक्यूलची स्टेबिलिटी असेल किंवा त्या मॉलिक्यूलची ॲसिडिटी असेल, त्या मॉलिक्यूलची बेसिसिटी असेल, या सर्व टर्म्स आपल्याला या टाइप्स ऑफ कार्बन आयटमवर डिपेंड आहे आणि त्यामुळे आपल्याला टाइप्स ऑफ कार्बन आयटम्स आपल्याला आयडेंटिफाय करता येणं अत्यंत गरजेचं असेल. तर ही बेसिक टर्म्स आहेत तर त्या तुम्हाला पटकन समजण्यासारख्या आहेत आणि त्यासाठी आपण डिस्कशन आपण करू पहा. तर टाइप्स ऑफ कार्बन आयटम्स ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ अदर कार्बन आयटम्स अटॅच्ड विथ द एनी वन ऑफ द कार्बन आयटम्स. याच्यावर आपण त्याचे प्रकार पाडतो पहा. देर आर द 4 टाइप्स ऑफ कार्बन आयटम. 4 प्रकारचे कार्बन आयटम आपल्याला पाहायला मिळतात. एक पहिला प्रकार ज्याला आपण म्हणतो पहा प्रायमरी कार्बन आयटम. प्रायमरी कार्बन आयटम. तर प्रायमरी कार्बन आयटम आपण कुणाला म्हणतो याच्यावर आपण चर्चा करू पहा. तर प्रायमरी कार्बन आयटम कुणाला म्हणतात पहा, कार्बन आयटम अटॅच्ड विथ another only one carbon atom in their hydrocarbon chain is called like the primary carbon atom. Primary carbon atom आपण कुणाला म्हणतो पहा, a carbon atom attached with another only one carbon atom in their hydrocarbon chain is called like the primary carbon atom. एखाद्या हायड्रोकार्बन चेन मधला जो कार्बन आयटम दुसऱ्या एकाच कार्बनला जोडलेला असतो अशा कार्बन आयटमला आपण काय म्हणायचं आहे पहा, प्रायमरी कार्बन आयटम असं म्हटलं जातं. म्हणून आपण प्रायमरी कार्बन आयटम आपण कसा ओळखायचा तोही मी तुम्हाला सांगतोय पहा. कार्बन आयटम अटॅच्ड टू दी अनदर only one carbon atom in their chain is called primary carbon atom. त्याला आपण प्रायमरी कार्बन आयटम असं म्हणतो. म्हणजे ज्यावेळेस एखादा कार्बन आयटम दुसऱ्या एकाच कार्बनला जोडलेला असतो. त्याचे एक्झाम्पल आपण पाहत असाल तर त्यामध्ये आपण काय सांगतोय पहा, हा कार्बन आयटम असेल, दुसरा एक कार्बन आयटम असेल, तर हा कार्बन आयटम दुसऱ्या एकाच कार्बनला जोडलेला आहे किंवा हा कार्बन आयटम दुसऱ्या एकाच कार्बनला जोडलेला आहे. अशा कार्बन आयटमला आपण काय म्हणायचं आहे पहा, प्रायमरी कार्बन आयटम असं आपण त्यांना म्हणतो आणि हा तुमचा प्रायमरी कार्बन आयटम आपण त्याला म्हणतात. जसं आपण एक एक्झाम्पल घेतो, कधी कधी तुम्हाला जो कार्बन आयटम एकाच कार्बनला जोडलेला असेल किंवा एकाही कार्बनला जोडलेला नसेल त्या कार्बन आयटमला पण आपण काय म्हणू पहा, प्रायमरी कार्बन आयटम. याला पण आपण काय म्हणू शकता, प्रायमरी कार्बन आयटम असं म्हणतो. जसं आपण एक एक्झाम्पल पाहत असताना हा तुमचा CH3 CH2
हा CH2 CH3 या मॉलिक्युल्स मध्ये आपल्याला एकूण किती प्रायमरी कार्बन आयटम आहेत असं जर विचारलं असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणतो, हा कार्बन आयटम दुसऱ्या एकाच कार्बनला जोडलेला आहे. पाठीमागे किती जोडले याच्याशी संबंध नाही, डायरेक्टली तो किती कार्बनला जोडलेला आहे म्हणजे तो कार्बन आयटम दुसऱ्या एकाच कार्बनला जोडलेला आहे आणि त्यामुळे आपण या कार्बनला काय म्हणू पा, प्रायमरी कार्बन आयटम असं म्हणतात. पण आता बघा, हा कार्बन आयटम दुसऱ्या एकाच कार्बनला जोडलेला आहे, याच्या पुढे किती जोडले याचा संबंध नाही, याची डायरेक्टली बॉन्डिंग किती कार्बन सोबत झाली, एका कार्बन सोबत झाली, म्हणून आपण याला काय म्हणतोय पा, प्रायमरी कार्बन आयटम असं आपण त्यांना म्हणू शकता. म्हणून आपण प्रायमरी कार्बन आयटम ओळखत असताना पा, एकतर तो टर्मिनल कार्बन आयटम असावा, एकतर तो CH3 स्वरूपामध्ये असावा किंवा एकतर तो CH2 स्वरूपामध्ये असावा, अशा कार्बनलाच आपण काय म्हणतोय पा, प्रायमरी कार्बन आयटम असं म्हणतात. आणि हा प्रायमरी कार्बन आयटम आपण डिनोट करत असताना 1 डिग्रीने आपण त्याला डिनोट करत असतो. प्रायमरी कार्बन आयटम्स आर डिनोटेड बाय 1 डिग्री असं आपण त्यांना म्हणू. म्हणून किती मोठा कॉम्प्लेक्स आपल्याला स्ट्रक्चर जर दिला असेल तर आपण फक्त जो कार्बन आयटम तुम्ही सिलेक्ट केला तो कार्बन आयटम डायरेक्टली किती कार्बनला जोडलेला आहे एवढंच आपण लक्षात ठेवायचं आहे. दुसरं एक्झाम्पल आपण जर बघितला तर याच्यामध्ये आपण हा तुमचा CH3, हा CH, हा CH3 आणि हा तुमचा CH3, याच्यामध्ये हाऊ मेनी नंबर ऑफ प्रायमरी कार्बन आयटम असा जर क्वेश्चन असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणतोय पा, देयर आर द 3 प्रायमरी कार्बन आयटम. म्हणजे याच्यामध्ये हा एक प्रायमरी कार्बन आयटम असेल, हा एक प्रायमरी कार्बन आयटम असेल, हा एक प्रायमरी कार्बन आयटम असेल. या तिघांना आपण काय म्हणतोय, प्रायमरी म्हणतोय, कारण याची अटॅचमेंट दुसऱ्या एकाला झालेली आहे, याची अटॅचमेंट एकाला झालेली आहे, याची अटॅचमेंट एकाच कार्बनला झालेली आहे. डायरेक्टली या शब्दाला जास्त महत्व आहे म्हणून तो डायरेक्टली किती कार्बनला जोडलाय याच्या पुढचा पाठीमागचा आपल्याला विचार करायचा नाही. जो कार्बन आयटम डायरेक्टली किती कार्बनला जोडलेला आहे, एकच कार्बनला जोडलेला असेल तर त्याला आपण काय म्हणू पा, प्रायमरी कार्बन आयटम असं आपण त्यांना म्हणतात. तर हे कळेल तुम्हाला प्रायमरी कार्बन आयटम. नेक्स्ट बघा, आता दुसरा प्रकार आपण जर बघितला तर त्याला आपण काय म्हणतोय पा, सेकंडरी कार्बन आयटम. सेकंडरी कार्बन आयटम. आता सेकंडरी कार्बन आयटम आपण कुणाला म्हणता पहा, सेकंडरी कार्बन आयटम आपण कशाने डिनोट करतो, 2 डिग्रीने डिनोट करतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे सेकंडरी कार्बन आयटम्स आर डिनोटेड बाय द 2 डिग्री असं आपण त्याला म्हणतो. फक्त डेफिनेशन मध्ये एका शब्दाचा फरक असतो, तो तुम्ही लक्षात ठेवा पहा. कार्बन आयटम अटॅच्ड टू अनादर 2 कार्बन आयटम्स, म्हणजे तो काय असेल पहा, 2 कार्बन आयटम्स in their chain is called like a secondary carbon atom. यांना आपण काय म्हणू पहा, सेकंडरी कार्बन आयटम असं आपण त्यांना म्हणतात. म्हणजे जेव्हा एखादा कार्बन आयटम दुसऱ्या 2 कार्बन आयटमला डायरेक्टली जोडलेला असतो अशा कार्बन आयटमलाच आपण काय म्हणायचं पहा, सेकंडरी कार्बन आयटम असं म्हणतात. म्हणून आपण जेव्हा एखाद्या हायड्रोकार्बन चेन मधला जो कोणता कार्बन आयटम हा दुसऱ्या 2 कार्बन आयटमला डायरेक्टली जोडलेला असतो अशा कार्बन आयटमलाच आपण सेकंडरी कार्बन आयटम असं म्हटलं जातं. मग आता बघा, सेकंडरी कार्बन आयटम आपल्याला जर एक्झाम्पल पाहायचे असतील तर त्या एक्झाम्पल मध्ये आपण काय पाहतोय पहा, हा तुमचा कार्बन आयटम आहे. आता बघा, या कार्बन आयटमचा विचार करा, या कार्बन आयटमची डायरेक्टली बॉन्डिंग किती झाली तर 2 कार्बन सोबत झाली. आणि जर 2 कार्बन सोबत जर बॉन्डिंग डायरेक्टली होत असेल तर या कार्बन आयटमला आपण काय म्हणू पहा, सेकंडरी कार्बन आयटम असं आपण त्यांना म्हणतात. म्हणून आपण एक एक्झाम्पल पाहत असताना हा CH3 CH2 आणि हा CH3 असेल, याच्यामध्ये आपल्याला हाऊ मेनी नंबर ऑफ सेकंडरी कार्बन आयटम असं जर विचारलं तर आपण काय सांगतात, देयर आर ओन्ली 1 सेकंडरी कार्बन आयटम. या कार्बनला आपण सेकंडरी म्हणू कारण याची अटॅचमेंट किती जणांना झाली, 2 कार्बन आयटमला झाली, म्हणून आपण याला काय म्हणतो पहा, सेकंडरी कार्बन आयटम असं म्हटलं जातं. दुसरं एक्झाम्पल आपण पाहतो, हा तुमचा CH3 CH2, हा CH3, हा तुमचा CH2 आणि हा CH3 असेल. या मॉलिक्युल्स मध्ये सेकंडरी कार्बन आयटम किती आहेत असं जर प्रश्न विचारला तर देयर आर द 2 सेकंडरी कार्बन आयटम्स. याच्यामध्ये आपल्याला 2 सेकंडरी कार्बन आयटम पाहायला मिळतील. हे 2 सेकंडरी कार्बन आयटम पाहायला मिळतील. याला आपण सेकंडरी म्हणू का, कारण याची अटॅचमेंट दुसऱ्या 2 कार्बनला झाली. याला सेकंडरी आपण का म्हणतो, कारण याची अटॅचमेंट दुसऱ्या 2 कार्बनला झालेली आहे, म्हणून आपण याला सेकंडरी कार्बन आयटम असं म्हटलं जातं. तर असे आपल्याला सेकंडरी कार्बन आयटम आपल्याला ओळखता येणं गरजेचे आहे, हे लक्षात ठेवा. दुसरं एक्झाम्पल आपण पाहत असताना पहा, जर मी तुम्हाला असं लिहिलं असेल तर हा तुमचा CHCl, हा CH3, याच्यामध्ये आपल्याला जर बघितला तर याच्यामध्ये सेकंडरी कार्बन आयटम किती आहे तर आपण फक्त कार्बन आयटम हा दुसऱ्या किती कार्बनला जोडलेला आहे याच्यावरूनच प्रकार पडलेले आहेत. कार्बन शिवाय दुसऱ्या आयटमला जर जोडलेला असेल तर त्यांना आपण
वेगळा प्रकार आपण पाडत नाही. जसं आपण या एक्झाम्पल मध्ये पाहतो, याची अटॅचमेंट आपल्याला किती कार्बनला झालेली आहे. तर हा एक कार्बन आयटम असेल, दुसरा हा एक कार्बन आयटम असेल. तुम्ही म्हणाल की सर हा Cl दिसत आहे, याच्यातला C हा पण कार्बन आहे, हा कार्बन नाही, तर हा एक ग्रुप आहे, फंक्शनल ग्रुप आहे. आणि त्यामुळे आपण या क्लोरीनला जोडला म्हणून याला दुसरा कोणता टर्शरी किंवा क्वाटर्नरी म्हणू नका. फक्त टाइप्स ऑफ कार्बन आयटम कशाच्या आधारावर पडलेले आहेत, कार्बन आयटमची अटॅचमेंट दुसऱ्या फक्त किती कार्बनला जोडलेली आहे, फक्त किती कार्बनला जोडलेली आहे. कार्बन शिवाय दुसऱ्या हायड्रोजनला जोडलेला असो किंवा एखाद्या नायट्रोजनला जोडलेला असो किंवा एखाद्या Cl ला जोडलेला असो, त्याच्यावर तो प्रकार पडलेला नाही. तो कार्बन आयटम दुसऱ्या किती कार्बनला जोडलेला आहे याच्यावरच आपण प्रकार पाडलेले आहेत. म्हणून या कार्बन आयटमला पण आपण काय म्हणू पा, सेकंडरी कार्बन आयटम असं आपण त्यांना म्हणू शकता. हा सेकंडरी कार्बन आयटम तुम्हाला ओळखता आला पाहिजे. दुसरं एक्झाम्पल आपण जर बघितलं तर त्या एक्झाम्पल मध्ये आपण लिहितो हा CH3, हा CH3, हा तुमचा CH, हा OH आणि हा तुमचा CH3. याच्यामध्ये आपल्याला सेकंडरी कार्बन आयटम किती आहेत असं जर विचारलं असेल तर याच्यामध्ये फक्त एकच सेकंडरी कार्बन आयटम पाहायला मिळतो. तो म्हणजे कोणता असेल, हा सेकंडरी कार्बन आयटम असेल. या सेकंडरी कार्बन का म्हणायचं आहे, कारण याची अटॅचमेंट दुसऱ्या दोन कार्बनला झालेली आहे. ऑक्सिजनला झाली म्हणून त्याला टर्शरी म्हणू नका किंवा त्यांना प्रायमरी म्हणू नका. तर हा कार्बन आयटम दुसऱ्या दोन कार्बनला जोडलेला आहे. किती कार्बनला जोडलाय याच्यावरच आपण टाइप्स पाडतो आणि त्यामुळे हा कोणता झाला, तुमचा सेकंडरी झाला. तर असं आपण सेकंडरी कार्बन आयटम आपण लक्षात घेता. हे दुसरा प्रकार आपण पाहिला. नेक्स्ट आपण तिसरा प्रकार आपण पाहणार आहोत, त्याला आपण म्हणतोय पा टर्शरी कार्बन आयटम. तिसरा प्रकार काय असेल आपल्याला, टर्शरी कार्बन आयटम. तर टर्शरी कार्बन आयटम आपण कशाला म्हणतो बघा, फक्त एक शब्द आपल्याला बदलायचा आहे पा. कार्बन आयटम याला आपण कशाने डिनोट करता पा, तर 3 डिग्रीने आपण डिनोट करत असतो. तर याच्यामध्ये आपण कार्बन आयटम अटॅच्ड टू अनदर, आता इथं काही तुम्हाला कळेल तर तो तुम्हाला किती येतो पा, 3 कार्बन आयटम. 3 कार्बन आयटम्स in their chain is called either tertiary carbon atom. याला आपण काय म्हणतो पा, टर्शरी कार्बन आयटम असं आपण त्यांना म्हणतात. म्हणजे टर्शरी कार्बन आयटम जर सांगायचे झाले तर जो कार्बन आयटम दुसऱ्या 3 कार्बन आयटमला डायरेक्टली जोडलेला असतो त्या कार्बन आयटमलाच आपण काय म्हणायचं आहे पा, टर्शरी कार्बन आयटम असं आपण त्यांना म्हणू. म्हणून आता बघा, टर्शरी कार्बन आयटम जर तुम्हाला ओळखायचे असतील तर त्यासाठी मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगतोय आणि त्या एक्झाम्पलवरून तुम्हाला नक्की क्लिअर होईल. तर आता बघा, टर्शरी कार्बन आयटम ओळखायचा झाला तर ज्यावेळेस आपण एखादा कार्बन आयटम दुसऱ्या 3 कार्बनला जोडलेला असतो, म्हणजे आता या कार्बनवर तुम्ही लक्ष केंद्रित करा, याला या कार्बन आयटमवर, या कार्बन आयटमची अटॅचमेंट 1, 2, 3 कार्बनला झालेली आहे. आता मी तुम्हाला म्हणतो इथं जर एखादा OH आला तर त्यालाही टर्शरीच म्हणा, इथं जर Cl आला त्यालाही टर्शरी म्हणा. आपण काही प्रकार कशाच्या आधारावर पाडलेले आहेत, फक्त आणि फक्त तो कार्बन आयटम दुसऱ्या किती कार्बनला जोडलेला आहे याच्यावर आपण प्रकार पाडलेले आहेत. म्हणून आपण या कार्बनला काय म्हणू पा, टर्शरी कार्बन आयटम असं म्हणतो. मग हा जो टर्शरी कार्बन आयटम असेल याचे एक्झाम्पल घेताना हा CH3, हा CH3, हा H आणि हा तुमचा CH3, हा जो कार्बन आयटम असेल तर याला आपण काय म्हणू पा, टर्शरी कार्बन आयटम म्हणतात, कारण दुसऱ्या 3 कार्बनला डायरेक्टली जोडलेला आहे आणि म्हणून आपण याला टर्शरी कार्बन आयटम असं म्हटलं जातं. दुसरं एक्झाम्पल बघा, हा तुमचा CH3, CH2, CH3, हा तुमचा CH3 असेल आणि हा तुमचा एखादा OH ग्रुप असेल. याच्यामध्ये आपण बघितला तर टर्शरी कार्बन आयटम कोणता असा जर विचारला तर तुम्ही म्हणू शकता, आता हा कार्बन आयटम कोणत्या प्रकारात मोडतो, प्रायमरी, कारण याची अटॅचमेंट एकाच कार्बनला झाली. हा कार्बन आयटम कोणत्या प्रकारात मोडतो, हा कार्बन आयटम 1, 2 कार्बनला जोडला म्हणून काय झाला, हा सेकंडरी. त्यानंतर बघा, हा कार्बन आयटम काय असेल तर हा कार्बन आयटम 1, 2, 3 कार्बनला जोडला म्हणून हा कार्बन आयटम कोणता, टर्शरी. तर हा कार्बन आयटम कोणता असेल मग, प्रायमरी. हा कार्बन आयटम कोणता असेल मग, प्रायमरी. मग अशा पद्धतीने आपण प्रत्येक कार्बन आपल्याला दिलेल्या मॉलिक्युल्स मध्ये त्याचा प्रकार ओळखता यावा, हे आपल्याकडे स्किल डेव्हलप झालं पाहिजे, हे आपण लक्षात ठेवा. तर हा तुमचा काय झाला, टर्शरी कार्बन आयटम तुम्ही लक्षात ठेवा. तर हे टर्शरी कार्बन आयटम तुम्हाला लक्षात राहतील. त्यानंतर बघा, चौथा जो आपण पाहतो त्याला आपण म्हणतात क्वाटर्नरी कार्बन आयटम. तर क्वाटर्नरी कार्बन आयटम आपण कशाने डिनोट करतो आपण, 4 डिग्रीने आपण डिनोट करतो. 4 डिग्रीने आपण जर डिनोट करत असाल तर क्वाटर्नरी कार्बन आयटम कधी म्हणतो आपण, कार्बन आयटम अटॅच्ड टू अनदर 4 कार्बन आयटम्स. 4 कार्बन आयटम्स इन देअर चेन, म्हणजे एखाद्या चेन मध्ये जो कार्बन आयटम दुसऱ्या
4 कार्बन आयटमला जोडलेला असतो त्यांना आपण काय म्हणायचं आहे पहा, क्वाटर्नरी कार्बन आयटम असं आपण त्यांना म्हणतो. मग हा जो क्वाटर्नरी कार्बन आयटम असेल तर या क्वाटर्नरी कार्बन आयटमला आपण हा क्वाटर्नरी कार्बन आयटम, तर क्वाटर्नरी कार्बन आयटम आपण जर एक्सप्लेन करायचा असेल तर त्यासाठी आपण स्केलेटन मध्ये आपण काय सांगू शकता, हा कार्बन आयटम आहे 1 2 3 4, म्हणजे असे जर 4 कार्बन आयटमला डायरेक्टली जोडलेला जर असेल तर त्या कार्बन आयटमला आपण काय म्हणतोय पहा, क्वाटर्नरी कार्बन आयटम असं म्हणतात. हा कोणता झाला, क्वाटर्नरी कार्बन आयटम आपण त्याला म्हणतो. मग आता हा क्वाटर्नरी कार्बन आयटम ओळखता आला पाहिजे. हा तुमचा CH3 CH2C CH3, हा CH3 असेल, त्यानंतर हा CH3 असेल, त्यानंतर हा CH3 असेल. तर याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्बन आयटम आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू. आता बघा हा कार्बन आयटम कोणता झाला, प्रायमरी झाला, कारण याची अटॅचमेंट एकाच कार्बनला झाली. हा कार्बन आयटम बघा, हा कार्बन आयटम 1 2 कार्बनला जोडला म्हणून हा कोणता झाला, सेकंडरी झाला. हा कार्बन आयटम तुम्ही बघा 1 2 3 4 कार्बनला जोडला म्हणून काय झाला, क्वाटर्नरी कार्बन आयटम झाला. त्यानंतर हा कार्बन आयटम बघा, हा कोणता झाला, टर्शरी. 1 2 3 कार्बनला जोडला म्हणून टर्शरी. हा प्रायमरी असतो, हा प्रायमरी असतो, हा प्रायमरी असतो, हा प्रायमरी असतो. म्हणजे तुम्हाला प्रत्येक कार्बन आयटम तुम्हाला दिलेल्या मॉलिक्युल्स मध्ये ओळखता आला पाहिजे. म्हणून आपण या क्वाटर्नरी कार्बन आयटमला निओ कार्बन आयटम असे आपण त्यांना म्हणू शकता. तर हा निओ कार्बन असेल किंवा याला आपण क्वाटर्नरी कार्बन आयटम असं म्हटलं जातं. असे 4 प्रकार आपण कशाच्या आधारावर केलेला, तर कार्बन आयटम अटॅच्ड विथ अनदर हाऊ मेनी नंबर ऑफ कार्बन आयटम्स, दुसऱ्या किती नंबर ऑफ कार्बन आयटमला जोडलेला आहे यावरून आपण त्याचे 4 प्रकार आपण पाडलेले आहेत. बरोबर आहे. नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहोत आणखीन काही कंपाऊंड्स आपल्याला टाइप्स ऑफ कार्बन आयटम आपल्याला डिस्कस करायचे, तर ते पण आपण डिस्कशन करू. पहा ते कोणत्या आधारावर केलेले आहेत, तर फंक्शनल ग्रुपच्या ऍडजसंट पोझिशनच्या कार्बन आयटम त्याला आपण म्हणतो देयर आर द 3 टाइप्स, किंवा त्याला आपण लॉट ऑफ टाइप्स ऑफ कार्बन आयटम म्हणतो. पण आपल्या सिलेबसनुसार आपल्याला अल्फा बीटा गॅमा एवढे तरी तुम्हाला कार्बन आयटम आपल्याला माहित असणं गरजेचे आहे. तर ते फंक्शनल ग्रुपवर अवलंबून आहे आणि त्यामुळे आपण लक्षात घेऊ. पहा तर याच्यामध्ये आपण टाइप्स ऑफ कार्बन आयटम ऑन द बेसिस ऑफ देअर फंक्शनल ग्रुप, त्याला आपण म्हणू टाइप्स ऑफ कार्बन आयटम्स ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुपच्या आधारावर आपण त्यांचे टाइप्स ऑफ कार्बन आयटम आपण पाहणार आहोत. देयर आर 3 टाइप्स ऑफ कार्बन आयटम. मग कोणते 3 प्रकारचे आपण जनरली पाहतो, तर आपण पाहत असताना एक असेल अल्फा कार्बन आयटम, अल्फा कार्बन आयटम. दुसरा असेल बीटा कार्बन आयटम, बीटा कार्बन आयटम. आणि तिसरा प्रकार गॅमा कार्बन आयटम. हे फार महत्त्वाचं आहे, हे रिएक्शन मध्ये पण तुम्हाला महत्त्वाचं असेल. या कार्बनच्या आधारावर आपण काही ठिकाणी नॉमेनक्लेचर पण आपण करतो. अल्किनचं कॉमन नेम करताना या कार्बनची आपल्याला गरज पडत असते आणि त्यामुळे मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. पहा तर अल्फा कार्बन आयटम, बीटा कार्बन आयटम, गॅमा कार्बन आयटम, डेल्टा कार्बन आयटम, डेल कार्बन आयटम असा आपण पुढे बरेच प्रकार आपण काढू शकतो. पण आपल्याला बेसिकली 3 प्रकार तर आपल्याला माहिती पाहिजे, कारण याच्यावर आपल्याला बऱ्याच रिएक्शन पण आपल्याला अवलंबून असतात. तर सुरुवातीला बघा अल्फा कार्बन आयटम आपण कशाला म्हणतो. मी तुम्हाला अगोदरच हेडिंग मध्ये सांगितलेलं आहे पहा की हे प्रकार कशाच्या आधारावर सांगितलेले आहेत, तर फंक्शनल ग्रुपच्या आधारावर सांगितलेले आहेत. फंक्शनल ग्रुपच्या आधारावर म्हणजे फंक्शनल ग्रुप आपण बघितला, अल्किनचा फंक्शनल ग्रुप कार्बन कार्बन डबल बॉन्ड, अल्काइनचा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, अल्किल हलाइडचा हॅलो ग्रुप, आपण अल्कोहलचा OH ग्रुप पाहिला, अल्डिहाइडचा CHO ग्रुप पाहिला. हे फंक्शनल ग्रुप आपण बघितला. या फंक्शनल ग्रुपच्या कोणत्या पोझिशनला अल्फा म्हणायचा आणि त्याचबरोबर बीटा म्हणायचा हे आपण लक्षात घेऊ. तर पहिल्यांदा आपण असं म्हणतोय पहा द कार्बन आयटम ऍडजसंट टू द फंक्शनल ग्रुप or the functional group attached on carbon atoms, this carbon atom is called as the alpha carbon atom. म्हणजे आपण काय म्हणतो, जो कार्बन आयटम फंक्शनल ग्रुपच्या शेजारी असतो किंवा ऍडजसंट असतो किंवा ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप डायरेक्टली जोडलेला असतो त्या कार्बन आयटमला आपण काय म्हणू पहा, अल्फा कार्बन आयटम असं म्हणतात. नीट लक्षात घ्या, अल्फा कार्बन आयटम आपण कुणाला म्हणतो पहा, the carbon atom adjacent to the functional group or the functional group directly attached with carbon atom in any compounds or organic compounds, this carbon atom is called as the alpha carbon atom.
जो कार्बन आयटम फंक्शनल ग्रुपच्या ऍडजसंटला असतो त्या कार्बन आयटमला आपण काय म्हणायचं आहे पहा अल्फा कार्बन आयटम म्हणतात, किंवा जो कार्बन आयटम हा ज्या कार्बन आयटमला हा डायरेक्टली फंक्शनल ग्रुप जोडलेला असतो त्यांना आपण काय म्हणायचं आहे पहा अल्फा कार्बन आयटम असं म्हणतात, बरोबर. तर याच्यामध्ये आपण द कार्बन आयटम adjacent to the functional group त्याला आपण काय म्हणू पहा तर अल्फा कार्बन आयटम असं म्हटलं जातं. आता अल्फा कार्बन आयटमचे एक्झाम्पल बघा. अल्फा कार्बन आयटम आपण कुणाला म्हणणार आहात द कार्बन आयटम ऍडजसंट टू द फंक्शनल ग्रुप. मग आता एक एक्झाम्पल बघा. कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा फंक्शनल ग्रुप आहे, बरोबर आहे. आता या कार्बन आयटमच्या ऍडजसंटला जो कार्बन आयटम असतो या कार्बन आयटमला आपण काय म्हणायचं बा अल्फा कार्बन आयटम. अल्फा कार्बन आयटम म्हणजेच कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा तुमचा फंक्शनल ग्रुप आहे, याला आपण काय म्हणू फंक्शनल ग्रुप म्हणतो. आणि या फंक्शनल ग्रुपच्या ऍडजसंटला जेवढे कार्बन आयटम असतील त्या कार्बन आयटमला आपण काय म्हणायचं आहे अल्फा कार्बन आयटम असं आपण त्यांना म्हणू. किंवा एखादा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे तर याच्यामध्ये हे कार्बन आयटम जर आपल्याला मिळत असतील तर याला आपण अल्फा म्हणून याला आपण काय म्हणतो पहा अल्फा कार्बन आयटम असं म्हटलं जातं. बघा दुसरं एक्झाम्पल पाहताना हा तुमचा CH3 C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा H असेल. आता बघा हा तुमचा अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे. अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप जो असेल तर याच्या फंक्शनल ग्रुपच्या ऍडजसंटला कोण असेल हा अल्फा कार्बन आयटम. काय असेल तुमचा अल्फा कार्बन आयटम असेल असं आपण लक्षात घेऊ. जसं आपण एखादा CH3 C डबल बॉन्ड O आणि हा CH3 असेल, बरोबर आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अल्फा कार्बन आयटम कोणता असेल तर या फंक्शनल ग्रुप हा कीटोनिक फंक्शनल ग्रुप आहे, याच्या ऍडजसंटला असेल तर तो अल्फा. हा पण काय असेल तुमचा अल्फा. तर या ऍडजसंट कार्बन आयटमला जे जोडलेला असेल फंक्शनल ग्रुपच्या ऍडजसंटला जोडलेला असेल त्यांना आपण काय म्हणायचं आहे पहा अल्फा कार्बन आयटम असं म्हटलं जातं. मग हे अल्फा कार्बन आयटम कळतो तुम्हाला. त्यानंतर बघा अल्फा कार्बन आयटम फार महत्त्वाचं आहे. अल्फा कार्बन आयटम हायपर कॉन्जुगेशन मध्ये आपल्याला गरजेचं आहे. त्यासाठी अल्फा कार्बन आयटम कळला पाहिजे. कोणत्याही फंक्शनल ग्रुपच्या ऍडजसंटला जो असेल त्या कार्बन आयटमला आपण काय म्हणायचं आहे पहा अल्फा कार्बन आयटम असं आपण त्यांना म्हणतो. त्यानंतर बघा बीटा कार्बन आयटम आपण कुणाला म्हणतात बीटा कार्बन आयटम कुणाला म्हणू द कार्बन आयटम ऍडजसंट टू द अल्फा कार्बन आयटम किंवा द कार्बन आयटम नेक्स्ट टू द अल्फा कार्बन आयटम. अल्फा कार्बन आयटमच्या नेक्स्ट कार्बन आयटमला आपण काय म्हणायचं आहे पहा बीटा कार्बन आयटम असं म्हणतो. म्हणून आपण बीटा कार्बन आणि गॅमा कार्बन तुम्हाला लवकर समजतील, पण फक्त अल्फा कार्बन समजून घेण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा का. म्हणजे आपण काय म्हणतोय पहा द कार्बन आयटम नेक्स्ट टू दी अल्फा कार्बन आयटम त्याला आपण काय म्हणतो तर बीटा कार्बन आयटम. बीटा कार्बन आयटम कोणाला म्हणतो द कार्बन आयटम नेक्स्ट टू द अल्फा कार्बन आयटम. अल्फा कार्बन आयटम म्हणजे बघा आता आपण बघितलं हा तुमचा CH3 CH डबल बॉन्ड CH हा CH2 हा CH3, बरोबर आहे. आता हा एक अल्कीन तुम्हाला दिलेला आहे. आता फंक्शनल ग्रुप कोणता आहे तुमचा बेटा तर हा तुमचा फंक्शनल ग्रुप आहे, बरोबर आहे. या फंक्शनल ग्रुप मध्ये जर आपण विचार केला या फंक्शनल ग्रुपच्या ऍडजसंट मध्ये तुम्हाला दोन कार्बन दिसतील. हा पण अल्फा असेल, हा पण अल्फा असेल, बरोबर आहे. आता मी काय सांगितलं बीटा कार्बन वर विचार करायचा आहे. बीटा कार्बन कोणाला म्हणा कार्बन आयटम नेक्स्ट टू द अल्फा कार्बन आयटम. मग आता बघा इकडे बीटा कार्बन आयटम नाही पण या अल्फा कार्बनच्या नेक्स्ट कार्बनला आपण काय म्हणू पहा याला आपण म्हणतात बीटा. याला काय म्हणतो आपण बीटा असं आपण त्यांना म्हणतो. म्हणून आपण बीटा कार्बन आयटम म्हणजे कोणता असेल नेक्स्ट टू द अल्फा त्याला आपण म्हणतोय पहा. तर याच्यामध्ये दुसरं एक्झाम्पल पाहत असताना हा तुमचा CH3 हा CH2 हा CH हा Cl असेल हा CH2 CH3 असेल. तर याच्यामध्ये आपल्याला बीटा कार्बन आयटम बघायचे. तर बीटा कार्बन आयटम कोणता बघायचा आपल्याला बघा. तर याच्यामध्ये आपण काय पाहतोय पहा फंक्शनल ग्रुप हा Cl आहे. याला हा डायरेक्टली या कार्बनला जोडला याला आपण काय म्हणायचा अल्फा, बरोबर आहे. आणि अल्फाच्या नेक्स्टला याला आपण बीटा म्हणू याला आपण काय म्हणतात बीटा म्हणतो. म्हणून आपण अल्फा कार्बन आयटम कधी म्हणता पहा फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला डायरेक्टली जोडलेला असावा किंवा
फंक्शनल ग्रुपच्या ऍडजसंटला असणारा कार्बन आयटम असावा, त्यांनाच आपण काय म्हणतो अल्फा कार्बन, आणि अल्फा कार्बन आयटमच्या नेक्स्ट कार्बन आयटमला आपण काय म्हणतो बीटा कार्बन आयटम म्हणतात. तर असे आपल्याला अल्फा आणि बीटा असे दोन कार्बन आयटम आपल्याला ओळखता येतील. त्याच्यानंतर गॅमा कार्बन आयटम तुम्हाला ओळखायचं आहे. तर गॅमा कार्बन आयटम कसं ओळखणार ते बघा. गॅमा कार्बन तुम्हाला आता ओळखता येईल. तर कार्बन आयटम नेक्स्ट टू दी बीटा कार्बन आयटम. बीटा कार्बन आयटमच्या नेक्स्ट जो असेल तर त्यांना आपण काय म्हणू गॅमा कार्बन आयटम असं म्हणतो. लक्षात राहील. तर आता गॅमा कार्बन आयटम तुम्ही ओळखू शकता हा तुमचा 1 2 3 हा तुमचा असेल, हा तुमचा C डबल बॉन्ड O आणि हा तुमचा C असेल. तर आता याच्यामध्ये आपण अल्फा कुणाला म्हणू कार्बोनिल कार्बन आयटम हा फंक्शनल ग्रुप आहे, त्याच्या नेक्स्ट वाला अल्फा, अल्फाच्या नेक्स्ट वाला बीटा, बीटाच्या नेक्स्ट वाला काय असेल गॅमा. अशा पद्धतीने आपण गॅमा कार्बन आयटम आपण ओळखता आहोत. म्हणजे फंक्शनल ग्रुपच्या ऍडजसंटला अल्फा, अल्फाच्या नेक्स्टला बीटा, बीटाच्या नेक्स्टला आपण काय म्हणतो अल्फा असं म्हणतो. आपल्या याच्यामध्ये जसं आपण 1 2 3 4 मराठीत म्हणतो, तसं आपण हिंदीमध्ये 1 2 3 4 असं हिंदीमध्ये म्हणतात, तसं इंग्लिशमध्ये 1 2 3 4 म्हणतो. तसं आपण याला अल्फा बीटा गॅमा असा डेल्टा डो असं आपण त्याला म्हणतो. तर हे आपण टाइप्स ऑफ कार्बन आयटम लक्षात ठेवा. पण कुठं असावे अल्फा कार्बनवर फोकस द्या. अल्फा कार्बन कोण असतो जो कार्बन आयटम फंक्शनल ग्रुपला डायरेक्टली जोडलेला असतो त्या कार्बन आयटमला आपण काय म्हणा अल्फा कार्बन आयटम. आणि अल्फाच्या नेक्स्टला काय म्हणा बीटा, बीटाच्या नेक्स्टला काय म्हणा गॅमा. तर असे आपण टाइप्स ऑफ कार्बन आयटम आपण शिकलात. तर हे बेसिक टर्म्स आपल्या या सलग आपल्याला पुढे नॉमेनक्लेचर मध्ये येणार आहे आणि त्याबद्दल आता मी तुम्हाला होमवर्क देतोय. तर टाइप्स ऑफ कार्बन आयटम ओळखायला शिका. तर त्यानुसारच तुम्हाला पुढच्या गोष्टी हळूवारपणे तुम्हाला सहजासहजी तुम्हाला समजण्यासाठी मदत होईल. आणि त्यासाठी माझी विनंती आहे केअरफुली तुम्ही व्हिडिओ लेक्चर्स बघत जा आणि दिलेलं होमवर्क तुम्ही फॉलो करत जा. धन्यवाद.